नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. गुरुवर्य धर्मवीर के आनंदी दिघे साहेब या सगळ्या महापुरुषांचं पूजन छत्रपती शिवरायांचं माल्यार्पण या ठिकाणी करावं. मी आपल्याला विनंती करतो की आपण उजव्या बाजूला असलेल्या सर्वांनी येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. या ठिकाणी जे पदाधिकारी आलेले आहेत त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हावं. अण्णा पवार, अभिषेक, अजय मामा मंडावे वाले, साधारणपणे 3-4 आठवड्याच्या पेक्षा जास्ती कालावधी लागायचा. 1 महिन्याच्या पुढे वेळ लागायचा झोडग्याला जर पाणी पोचवायचं असेल तर. मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होतो, पाईप बंद कालवा टाकून झाल्याच्या नंतर आपण जेव्हा ट्रायल घेतली तर फक्त 10 तासामध्ये आंबेदरीचं पाणी झोडग्यापर्यंत पोहोचलं. आणि म्हणून काही जिथे जिथे उपचार्य आहेत, पोटचार्य आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी आपण वॉलची व्यवस्था करू. ऑलरेडी केलेली आहे. कुठे 4 ठिकाणी राहिलं असेल तर तिथं पण आपण करू. जिथे शेतकऱ्यांच्यासाठी आणखी पॉइंट काढून देण्याची गरज असेल तर तिथे पण आपण पॉइंट काढून देऊ. त्याच्या पुढचा टप्पा आता मंजूर झालेला आहे. तो पाईप धरणामध्ये जॉईंट करणं आणि पुढे जो राहिलेला आहे झोडग्यापर्यंतच दैकुटे आणि बोरी आंबेदरी या दोन्ही धरणांच्या प्रकल्पाला आता मान्यता मिळालेली आहे, सुधारित प्रशासकीय मान्यता. त्याच्यामुळे काय होईल, तो पाईप जेव्हा धरणाला जोडला जाईल तर साहजिक आहे आता धरण जे पाण्याने भरलेले आहे त्या पाण्याच्या प्रेशरवर पुढची पाईपलाईन चालणार आहे जेव्हा तो धरणाला जोडला जाईल. म्हणजे खालच्या भागाला पाणी देत असताना धरणामध्ये जेव्हा जास्ती उंचीचं पाणी आहे त्या उंचीपर्यंत वरच्या भागामध्ये सुद्धा पाईपलाईनचं पाणी आपण देऊ शकणार आहोत. आणि म्हणून अगदी दैदी वनपटच्या पासून तर झोडग्याच्या पर्यंतच्या शेतकऱ्यांना मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की माझा माणस आहे, नवं जुनं पाणी आपल्याला करायचं आहे. म्हणजे पूर्ण कालावधी हे पाणी पुरेल अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. मला वाटतं ही माहिती तर मी आपल्याला या ठिकाणी दिली. त्याच्यासोबतच एक ऐतिहासिक प्रकल्प नार पार औरंगा अंबिका मालेगावच्या नागरिकांनी गेली अनेक वर्ष याचा पाठपुरावा केला. कोण आहे तिकडे? सुशांत. हा, कदाचित ते व्यवस्थित दिसत नसेल. नाही, ठीक आहे, ते स्क्रीनवर लाव म्हणून सांगितलं. तर नार पारचा जो प्रकल्प ऐतिहासिक प्रकल्प आहे, मला चांगलं आठवत आहे किंवा कागदपत्र असं बोलतात साधारणतः 40 वर्षापूर्वी गिरणा सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन आदरणीय ऍडव्होकेट TR पवार साहेब, म्हणजे कागदपत्र बोलतात की त्यांनी नारपारची संकल्पना मांडली. ती क्लिप आहे. गिरणा जोड प्रकल्प कसमादे जळगावसाठी ठरणार गेम चेंजर.
पाणी ही आपल्या जीवनाची दैनंदिन मूलभूत गरज आहे. पूर्वी मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा होत्या. आता त्या जोडीला पाणी, वीज, रस्ते या देखील मूलभूत गरजा बनल्या आहेत. भारतातील पावसाचे प्रमाण हे विषम आहे. त्यामुळे देशाच्या काही भागात दुष्काळ तर काही भागात महापूर अशी परिस्थिती आहे. महापुराचे पाणी दुष्काळी नद्यांच्या खोऱ्यात वळवण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, के.एल. राव, दस्तूर अशा अनेक जलतज्ञांनी सांगितलं होतं. नदी जोड प्रकल्पाची संकल्पना या देशात राबवणं अत्यंत आवश्यक आहे. मूळ तापीचं खोरं विपुलतेचं असून तिच्या उपनद्या गिरणा, पांझरा, बोरी, पूर्णा यांची खोरी अत्यंत तुटीची आहे. तापी खोऱ्याची सध्याची सिंचन क्षमता फक्त 18% आहे. चितळे समितीनं गिरणा गोदावरी खोऱ्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी कोकणातील पाणी आणण्याची आवश्यकता जून 1999 मध्ये त्यांच्या अहवालात नमूद केली होती. पवार यांनी मांडली आणि वेळोवेळी अनेकांनी त्याचा पाठपुरावा केला. मात्र शासन स्तरावर ठोस कार्यवाही होत नव्हती. काळानुसार पाण्याची गरज वाढत गेली आणि चणकापूर धरणाचं पाणी पुरेसं नसल्यानं नार पारची मागणी वाढत गेली. माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांनी मंत्री झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून नार पार गिरणा लिंक या नदीजोड प्रकल्पाचा पाठपुरावा करीत होते. त्यांच्या मागणीला यश येऊन महाराष्ट्र शासनानं 5 सप्टेंबर 2024 रोजी नार पार गिरणा लिंक या नदीजोड प्रकल्पास रक्कम रुपये 7,465 कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे गेल्या 40 वर्षांच्या नार पार मागणीला सर्वांच्या विशेष प्रयत्नांमुळे मान्यता मिळालेली आहे. या प्रकल्पातून नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, देवळा, मालेगाव या तालुक्यातील 81,230 एकर आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, एरंडोल तालुक्यातील 42,560 एकर याप्रमाणे एकूण 1,23,790 एकर क्षेत्रास सिंचनास तसंच मालेगाव तालुक्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि उद्योगासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. नार पार गिरणा लिंक प्रकल्पात उंबरपाडा इथं 161 MCFT, सारण्या आवल 263 MCFT, राक्षस भुवन इथं 70 MCFT, मिलन इथं 954 MCFT, प्रतापगड इथं 758 MCFT, घोडी इथं 443 MCFT, सावरपाडा इथं 1565 MCFT, उखेडमाळ इथं 374 MCFT, देवमाळ इथं 206 MCFT 9 धरणं बांधून या सर्व धरणातील 10,640 MCFT पाणी टप्प्याटप्प्यानं उपसा करून सालभोय इथं आणण्यात येईल. मागच्या 2 वर्षामध्ये स्थानिक पातळीवरच्या शेतकरी बांधवांनी, गावकऱ्यांनी ज्या ज्या ठिकाणी बंधाऱ्याची मागणी केली असेल, तलावांची मागणी केली असेल, त्याप्रमाणे ते कामं पूर्ण झाल्याच्या नंतर सुदैवाने आज वरुण राजाने पण कृपावृष्टी केलेली आहे आणि त्याच्यामुळे ते संपूर्ण तलाव पाण्याने भरलेले आहेत. आणि म्हणून सर्व तालुक्याचे शेतकरी मिळून जलपूजनचा कार्यक्रम तसं तर तो मागच्या आठवड्यापासून प्रगतीपथावर आहे आणि काही आयडियल प्रोजेक्ट्स ते जे संपन्न झाले ते प्रत्यक्ष पाहण्याच्यासाठी शेतकरी बांधव पूर्ण तालुक्यातले आज इथे उपस्थित होते. बंदिस्त पाईपलाईन आणि या प्रकल्पाविषयी अनेक गैरसमज झाले होते. याच्यावर मात करून हा प्रकल्प खूप सुंदर रीतीने साकार झाला. याचा इथले शेतकरी आणि या भागाला आपण बघितलं असेल की आताही सर्वांनी मनोगत व्यक्त केलंय. 40-45 वर्षाच्या पूर्वी हा लघु पाटबंधारे योजना पूर्ण करण्यात आली, परंतु या 40-45 वर्षामध्ये ह्या धरणाच्या कालव्यांच्या माध्यमातून फक्त 150 ते 200 एकर क्षेत्राला पाणी दिलं जात होतं सिंचनासाठी आणि इतर सर्व पाणी वाया जायचं. आणि म्हणून मागच्या काळामध्ये एक विशेष बाब म्हणून म्हणजे जुने प्रकल्प असल्यामुळे
त्याला शासनाने मान्यता दिली आणि बंदिस्त पाईप कालवा त्या ठिकाणी निर्माण करण्यात आला. मला वाटतं की जिथे 150-200 एकर क्षेत्राला पाणी दिलं जात होतं, या बंदिस्त पाईपलाईनमुळे मोठं क्षेत्र पण आपण ड्रीपवर आणणार आहोत. निश्चितपणे ह्याच वर्षाला 1000 ते 1500 एकर पर्यंतच्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होणार आहे.